मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांकरिता एक मोठी खुशखबर पुढे आलेली आहे। उद्या सकाळी 7 वाजेपासून लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। आत्ताची सर्वात मोठी अपडेट लाडक्या बहिणींसाठी पुढे आलेली आहे। सोमवारी दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 7 वाजेपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार आहे। आता हे पैसे 1500 रुपये जमा होणार की मग 2100 रुपये? कोणत्या ठराविक जिल्ह्यातील महिलांना हे पैसे लगेचच मिळणार आहे? सर्व काही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लगेचच जाणून घेणार आहोत। अत्यंत महत्त्वाचा असा हा आजचा व्हिडिओ असणार आहे। लाडकी बहीण योजनेविषयीच्या सगळ्यात महत्त्वाच्या अपडेट्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। तेव्हा हा व्हिडिओ लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। मी अशाच प्रकारच्या विविध शासकीय योजनांच्या महत्त्वाच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। मित्रांनो, नुकतीच अशी अपडेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे की यापुढे आता लाडकी बहीण योजनेचे हप्ते मिळवताना लाडक्या बहिणींना इतकी प्रतीक्षा करावी लागणार नाही। महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यातच लाडक्या बहिणींना त्या महिन्याचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे। तेव्हा मित्रांनो, ह्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत उपमुख्यमंत्र्यांनी एक जाहीर घोषणा केली आहे आणि फेब्रुवारी महिन्यापासूनच ह्या आदेशाचे पालन केले जाणार आहे। तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सांगितले आहे की महिला व बाल विकास विभागाला आम्ही फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याकरिता लागणारा निधी नुकताच वर्ग केलेला आहे आणि आदिती तटकरे ज्या महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री आहेत त्यांनी देखील ह्या वृत्ताला दुजोरा दिलेला आहे। तेव्हा मित्रांनो, फेब्रुवारी महिन्याच्या हप्ता वाटपाकरिता लागणारा निधी शासनाने ऑलरेडी मंजूर केलेला आहे। आता फक्त ह्या निवडक बँकांमध्ये हा निधी हस्तांतरित करणे बाकी आहे। जसा हा निधी हस्तांतरित होईल तसा लगेचच लाडक्या बहिणींच्या मोबाईलवर एक मेसेज येणार आहे की तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे वर्ग करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, अशी देखील एक महत्त्वाची अपडेट पुढे आलेली आहे की सरसकट सगळ्या जिल्ह्यांतील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये एकाच वेळी हे पैसे वर्ग करता येणे शक्य नसल्या कारणाने पहिल्या टप्प्यामध्ये केवळ 9 जिल्ह्यांचाच समावेश करण्यात आलेला आहे। ह्या 9 जिल्ह्यांतील लाडक्या बहिणींनाच उद्या सकाळी 7 वाजेपासून पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे। तेव्हा हे 9 जिल्हे कोणते लगेचच जाणून घेऊया। मित्रांनो, पहिला जिल्हा आहे रत्नागिरी जिल्हा। रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना आतापर्यंत योजनेचा सर्वात कमी लाभ मिळालेला आहे। अनेक अशा महिला आहेत ज्यांचे काही हप्ते मिस झाले आहेत। काही कारणास्तव अद्यापही त्यांना थकीत पैसे मिळू शकलेले नाहीत। तेव्हा रत्नागिरी जिल्हा सर्वप्रथम निवडण्यात आलेला आहे। मित्रांनो, ह्या यादीतील दुसरा जिल्हा आहे मुंबई उपनगर। मुंबई उपनगर या जिल्ह्याची देखील सेमच परिस्थिती आहे। त्यानंतरचा तिसरा जिल्हा आहे यवतमाळ। चौथा जिल्हा आहे नागपूर। 5वा जिल्हा आहे पुणे। 6वा जिल्हा आहे धुळे। 7वा जिल्हा आहे रायगड। 8वा जिल्हा आहे कोल्हापूर आणि मित्रांनो, ह्या यादीतील 9वा म्हणजे शेवटचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग। तर मित्रांनो, ह्या 9 जिल्ह्यांमध्ये सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता, लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे। मित्रांनो, तसेच सिलेक्टेड 6 बँकांची यादी देखील शासनाने जाहीर केली आहे। ह्या 6 बँकांमध्ये जर तुमचे अकाउंट असेल तर तुमच्याकरिता एक मोठी खुशखबर आहे। ह्या 6 बँकांमध्ये सर्वप्रथम योजनेचा निधी वितरित केला जाणार आहे। ह्या 6 बँकांची नावे देखील आपण लगेचच जाणून घेऊया। ह्या यादीतील पहिली बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया। स्टेट बँकेत सर्वप्रथम योजनेचा निधी हस्तांतरित केला जाणार आहे। दुसरी बँक आहे IPPB म्हणजेच पोस्टाची बँक, इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक। मित्रांनो, ह्या यादीतील तिसरी बँक आहे HDFC बँक। चौथी बँक आहे ICICI बँक। 5वी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र आणि 6वी बँक आहे पंजाब अँड सिंध बँक। ज्या महिलांचे बँक खाते ह्या 6 पैकी एका जरी बँकेत असेल त्यांना काळजी करण्याचं कसलंच कारण नाही। त्यांच्याकरिता एक मोठी खुशखबर म्हणजे ह्या 6 बँकांमध्ये सर्वप्रथम योजनेकरिता लागणारा निधी हस्तांतरित केला जाणार आहे। मित्रांनो, नुकतीच एक मोठी अपडेट पुढे आलेली आहे की लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता हा टप्प्याटप्प्यानुसार वितरित केला जाणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 9 जिल्हे, दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे, तिसऱ्या टप्प्यामध्ये परत 9 जिल्हे आणि चौथ्या टप्प्यामध्ये शेवटच्या 6 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। ह्या जिल्ह्यांची वर्गवारी किंवा विभागणी अशा प्रकारे करण्यात आलेली आहे की पहिल्या टप्प्यातील जिल्हे असे आहेत ज्यांना आतापर्यंत योजनेचा सर्वात कमी लाभ मिळालेला आहे। ह्या जिल्ह्यांतील महिलांना सर्वात कमी योजनेचा लाभ मिळालेला आहे। ह्या जिल्ह्यांमध्ये अशा बहुसंख्य महिला आहेत ज्यांना अजूनपर्यंत योजनेद्वारे एकही रुपया प्राप्त झालेला नाहीये। ना त्यांना लाडकी बहीण योजनेचे हप्ते मिळाले, ना त्यांना अन्नपूर्णा योजनेद्वारे 3 गॅस सिलेंडरची सबसिडी त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळाली। पण मित्रांनो, असे होण्यामागे देखील ह्या लाडक्या बहिणीच कारणीभूत आहेत। शासनाने निधी तर बँकांमध्ये वर्ग केला, पण ह्या बँकांमध्ये अकाउंट असणाऱ्या महिलांची चूक अशी झाली की त्यांनी त्यांचे आधार कार्ड सीडिंग केलेले नाही। अनेक अशा महिला आहेत ज्यांच्या बँकेची KYCच अद्याप पूर्ण झालेली नाहीये, ज्यामुळे त्यांचे DBT इनेबल होऊ शकले नाही आणि DBT इनेबल झाल्याशिवाय कोणत्याच शासकीय योजनेचे पैसे लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये सरकारला जमा करता येत नाही।
तेव्हा मित्रांनो, जर तुमच्याकडून देखील अशीच सेम मिस्टेक झालेली असेल तर मग लगेच ही चूक दूर करा, जेणेकरून जे काही थकीत पैसे तुमचे बाकी असतील ते लगेचच तुमच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येतील। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेविषयी आणखी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे पुण्यामधील 5 लाडक्या बहिणींनी त्यांना मिळालेले पैसे परत केले आहे। लाडकी बहीण योजनेचे जे हप्ते त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले होते ते सर्व पैसे त्यांनी लगेचच परत केले आहेत। नजर चुकीने आम्ही अर्ज भरला, आता यापुढे आम्हाला योजनेचा लाभ नको आहे असे त्यांनी म्हटले आहे। त्यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत असताना आता मात्र ह्या लाडक्या बहिणींनी भीतीपोटी असा निर्णय घेतला आहे अशी देखील चर्चा केली जात आहे। कारण मित्रांनो, काहीच दिवसांपूर्वी आदिती तटकरे, ज्या महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री आहेत, त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना असे म्हटले होते की लाडकी बहीण योजनेच्या निकषांची कसून पडताळणी केली जाणार आहे। लाडकी बहीण योजनेकरिता ज्या पात्र महिला आहेत त्यांच्या फॉर्मची पुनर्पडताळणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। तेव्हा अशामध्ये ज्या महिला ह्या योजनेच्या निकषांमध्ये बसत नसतील त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। ही न्यूज पुढे येताच निकषांची पडताळणी होणार असल्याचे जाहीर होताच पुणे जिल्ह्यातील 5 लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा लाभ नाकारला आहे। तसेच जे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत त्यांना मिळाले ते पैसे देखील त्यांनी परत केले आहेत। राज्यभरामध्ये आता लाडकी बहीण योजनेबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत। बहिणींकडून पैसे परत घेण्यात येणार, त्यांना शिक्षा होणार, अशा प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या कारणाने तमाम लाडक्या बहिणींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील ह्या 5 महिलांची बातमी पुढे आलेली आहे, ज्यांनी स्वतःहून लाडकी बहीण योजनेचे पैसे परत केले आहे। तसेच यापुढे आम्हाला योजनेचा लाभ नको आहे असे देखील जाहीर केले आहे। मित्रांनो, ह्या प्रकरणावर तुमचे काय मत आहे? लाडक्या बहिणींकडून सक्तीने पैसे वसूल केले जावेत का? कमेंट सेक्शनद्वारे आपले मत नक्की कळवा। तसेच विविध शासकीय योजनांबद्दलची इत्तमभूत माहिती, लेटेस्ट अपडेट्स लगेचच मिळवण्याकरिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह।